नमस्कार. पंचगंगेच्या नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी विचारात घेता नदीकाठचे जे परिसर आहेत, लक्ष्मीदत्त परिसर आहे, कटकेमाळा आहे, शेळकेमाळा आहे, या परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या सूचनांप्रमाणे पूर्वनिश्चित केलेली जी पुनर्वसन केंद्र आहेत, तात्पुरती पुनर्वसन केंद्र, त्या ठिकाणी सर्व आपले आवश्यक साहित्यासह आणि महत्त्वाच्या चीजवस्तूसह शिफ्ट करावे, जेणेकरून कुठलीही हानी आपल्याला तिथे या पुरामुळे होणार नाही याची सर्व नागरिकांनी आणि संबंधितांनी दक्षता घ्यावी. यशोदा पुलाच्या जो सबवे आहे, बायपास आहे, तर त्या ठिकाणी पाणी आल्यामुळे भुपरीकडे जाणारा, शिरदवाडकडे जाणारा रस्ता हा बंद झालेला आहे. तरी देखील काही नागरिक उत्सुकतेपोटी बॅरिकेड क्रॉस करून फोटो काढणे किंवा सेल्फी काढणे यासाठी पाणी पाहण्यासाठी जात आहेत. तर या सर्व नागरिकांनी या नदी परिसरामध्ये जाणे टाळावे. या पुरामुळे सरपटणारे प्राणी देखील मोठ्या प्रमाणावर एकत्र होतात आणि त्यामुळे देखील कुणाला इजा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी त्या ठिकाणी जाण्याचे टाळावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे. या पुरामुळे शहरामध्ये कोणतीही दुर्घटना होणार नाही यासाठी महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, विद्युत वितरण विभाग, सर्व शासकीय विभाग हे आपापले अधिकारी कर्मचारी हे फील्डवर तैनात केलेले आहेत. या सर्व यंत्रणांना महापालिकेला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे की जेणेकरून अशी कुठलीही दुर्घटना या पुरामुळे आपल्या शहरामध्ये होणार नाही. कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.